त्यांचं आगमन आपल्या कार्यक्रमाचे झालेले आहे। आपल्या हसतमुखाने सर्वांना प्रभावी करणारे, अंगाली सर्वांना सावली देणारे, आसरा देणारे, उच्च नीच लहान मोठे श्रीमंत गरीब यांमध्ये भेदभाव न करणारे आपले लाडके नालासोपारा विधानसभा मतदारसंघ भाजपा आमदार माननीय श्री राजनजी नाईक, जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे। आपले लाडके नेते माननीय श्री राजनजी नाईक साहेब यांचं। नालासोपारा विधानसभा मतदारसंघ भाजपा आमदार माननीय श्री राजनजी नाईक साहेब यांचं आगमन झालेलं आहे आणि या रिबन कापून याचं उद्घाटन सुद्धा पाहुणी केलेलं आहे। धन्यवाद भाऊ। उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके आदरणीय आमदार राजनप्पा नाईक आणि तसंच आमच्या जिल्हाध्यक्ष रत्नाताई पाटील आणि मंडलाध्यक्ष आमचे सुनील तिवारीजी व इतर सगळे सहकारी सर्वांची नावं नाही घेत। आज खूप आनंद वाटला का आप्पा इथे तुम्ही आज ट्रॅफिकमध्ये फसले होते, परंतु तरी पण तुम्ही तुमच्या परीने खूप घाई करून जे आले त्यासाठी खरंच तुमचे खूप खूप आभार। आणि मी वॉर्डमधल्या सगळ्या रहिवाशांचे पण आभार व्यक्त करतो। आज तुम्ही आपण कमी वेळाच्या टायमामध्ये मी तुम्हाला आमंत्रण दिलं आणि तुम्ही इतक्या संख्येने इथे उपस्थित राहिलात त्यासाठी सगळ्या सोसायटी सगळे कार्यकर्ते सर्वांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो। हा कार्यालय म्हणजे फक्त कार्यालय नाही तर तुमचं घर आहे, तुम्ही कधी पण येऊ शकता। आज गेल्या 10 वर्षापासून माझं ऑफिस बाजूलाच होतं, आज तुम्ही मला कधीही बोलवलं तरी मी तुमच्यासाठी उपस्थित राहायचो आणि तुम्ही पण माझ्यासाठी दर टायमाला इलेक्शन असो कोणतीही गोष्ट असतो माझ्या दुःखासुखामध्ये तुम्ही माझ्या सोबत होते। आज माझ्या जेव्हा वाईट प्रसंगी लोकांनी मला माझ्या जोडीला साथ दिली त्यासाठी मी खरंच तुमचे पाया पडून सर्वांचे आभार व्यक्त करतो। माझी लढाई खूप मोठी आहे आणि त्या लढाईसाठी तुम्हीच माझी सगळी ढाल असणार आहात। मला नक्कीच ठाऊक आहे का तुम्ही माझ्या जोडीला राहणार आणि सर्वांना मी खरंच मनापासून सगळ्या पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आणि सर्वांचे मी खरंच आभार व्यक्त करतो। आणि आपल्याला पुढे 2 शब्द मी विनंती करेन का राजनप्पा। त्यांच्या पिताश्री रमेशदादांचे माझे गेल्या 25-30 वर्षापासून परिचय आहे। पूर्वी सुरुवातीला मी नालासोपारानंतर आचोळ्यामध्ये इलेक्शनला आम्हाला एक हक्काचं घर होतं आमचं माऊली काशीनाथ पाटील, कुठे आहेत वैदी, काशीनाथ वैदी या आमचे, तेव्हा आम्ही त्यांना भेटायचो, त्यांचं घर होतं आणि आणखीन 2-3 घरं होती। पण आता मागे